आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात आदिमाया शक्तीची सेवा नवरात्रीत अगदी मनापासून सगळेच जण करत असतात. तर या आदिमाया शक्तीची उत्पत्ती कशी झाली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दुर्गा माता ही कशी प्रकट झाली आणि तिनं कसं महिषासुराचा वध केला, तर चला आपण बघूया. हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचं अर्ध शरीर राक्षसाचं होतं आणि अर्ध शरीर हे म्हैशीचं होतं. त्याने खूप वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली होती. आपल्याला माहीतच आहे राक्षस कसे तपश्चर्या करण्यात माहेर आहेत ते. आणि त्याची घोर तपश्चर्या बघून ब्रह्मदेवही प्रकट झाले आणि म्हणाले, महिषासुरा, माग, तुला काय हवं आहे ते बोल, मी तुला वर देतो. तेव्हा महिषासुरालाही खूप आनंद झाला. त्याला वाटलं, हे बघा, आपण तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवही कसे आपल्याला प्रकट झाले. तर महिषासूर म्हणाला, हे प्रभू, मला असं एक वरदान द्या की या तिन्ही लोकात मला कोणीच कधीच हरवू शकणार नाही. या तिन्ही लोकात मला कधीही मृत्यू येणार नाही. आता याच्यावर ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. आपल्याला माहिती आहे, ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली आहे. देवांना सुद्धा माहिती होतं बरं का, हा खूप महापापी आहे ते. म्हणूनच ब्रह्मदेवाने वर तर दिला, पण देव, दानव, मानव ही नावे त्याने महिषासुराने घेतली होती. पण कुठल्याही स्त्रीचं नाव त्याने घेतलं नव्हतं. हे सगळं वरदान प्राप्त झाल्यावर महिषासुराला फार घमंड झाला. त्याला एवढा गर्व झाला होता की त्याला असं वाटत होतं की अखंड सृष्टीमध्ये मला कोणीच मारू शकत नाही. त्याचा गर्व त्याला झाला होता. आता मात्र महिषासुरानं हद्दपार केली होती. त्यानं देवांशीही युद्ध केलं. त्याने देवांनाही हरवलं. साधू, संत, ऋषीमुनी यांना पृथ्वीवर सुद्धा मारायला लागला होता तो. आता हे सगळं बघून ब्रह्मा, विष्णू आणि सगळेच देव आता शंभू महादेवांकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, ही पृथ्वी वाचवा. आम्हा देवांचं राज्य गेलं, तो स्वतः आता इथे राजा बनलाय. महिषासुरानं सगळीकडंच हाहाकार माजवलाय. याला मारायचं बघा. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे एकत्र आले आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मग त्यांना एक युक्ती आठवली. आपण काही करू शकत नाही, पण एखादी स्त्री याला नक्कीच मारू शकते. म्हणून या देवांनी काय केलं माहिती का? तिन्ही देवांची ताकद एकत्र करून एक अशी शक्ती तयार केली की जी महिषासुराचा वध करू शकेल. या तिन्ही देवांनी आपली शक्ती वापरून एक सुंदर अशी स्त्री तयार केली. ती म्हणजेच आपली आदिमाया शक्ती. तिच्या हातात ब्रह्मा, विष्णू आणि सगळ्याच देवांनी आपली आपली शस्त्र दिली. प्रत्येक देवानं शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, धनुष्यबाण हे सगळं दिलं. ही शस्त्र घेऊन आता ही आदिमाया शक्ती महिषासुराच्या नगरीत गेली. ही आदिमाया शक्ती म्हणजेच आपली दुर्गा माता बरं का. आणि तिने महिषासुराला जोरात आवाज दिला. महिषासुराला मात्र त्याचा गर्व झाला होता. त्याच ताकदीने तो बाहेर आला. कारण त्याला माहीत होतं की त्याला कोणीच मारू शकत नाही. दुर्गा मातेचा ते सुंदर आणि तेजस्वी रूप बघून महिषासूर आता दुर्गा मातेला काय म्हणाला असेल बरं? तो महिषासूर आधी मायाशक्तीला म्हणाला की तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा मातेने काय उत्तर दिलं असेल, तर माता म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करेन, पण तुला मला युद्धात हरवावं लागेल. त्याला वाटलं की आपल्याला कोणीच मारू शकत नाही. हे त्यानं युद्ध चालू केलं. महाभयंकर युद्ध चालू झालं. अस्त्र शस्त्र सगळं काही महिषासूर सोडत होता, पण समोर आदिमाया शक्ती सगळं काही नष्ट करत होती. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांची ताकद तिच्याकडे होती. महाभयंकर युद्ध अगदी 10 दिवस चाललं आणि या युद्धात शेवटी आदिमाया शक्तीनं महिषासुराचा वध केला. हे युद्ध जिंकल्यानंतर सगळे देव खूप आनंदित झाले होते आणि त्यांनी दुर्गा देवीवरती फुलांचा वर्षाव केला. तेव्हापासून आपण नवरात्र उत्सव हा साजरा करतो. आपण याआधी शक्तीची मनापासून सेवा करतो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर होतात. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की आपण नवरात्री का साजरी करतो आणि आदी मायाशक्तीची उत्पत्ती कशी झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.